महत्वाची बातमी आहे। झारखंडचे भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे। मराठी आणि महाराष्ट्राबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे। मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी ही याचिका दाखल केली आहे। भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्या विरोधात नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाशिकचे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्या माध्यमातून ही याचिका दाखल करण्यात आली आहे। सुदाम कोंबडे आपल्यासोबत आहेत। काय कारण आहे? भाजपचा जो मुजूर खासदार आहे निशिकांत दुबे याला आम्ही 15 दिवसापूर्वी याला नोटीस दिली होती आणि त्या नोटीसमध्ये म्हटलं होतं की तू जे काही मराठी भाषेबद्दल जे काही बोलतोय, आदरणीय राजसाहेबांबद्दल बोलतोय, आदरणीय उद्धव साहेबांबद्दल बोलतोय, मराठी माणसांबद्दल बोलतोय की ही जी काही तुझी मुजूर जी भाषा आहे तू मराठी माणसाची माफी मागितली पाहिजे, परंतु त्या भाजपच्या खासदाराने कुठल्या प्रकारची माफी मागितली नाही। मग त्याला मनसे स्टाईल आणि महाराष्ट्राच्या जी काही त्यांनी अपमान केलेला आहे त्याबद्दल त्याला धडा शिकवावाच लागेल आणि आज आम्ही सत्र न्यायालयामध्ये त्याच्या विरुद्ध आम्ही याचिका दाखल केलेली आहे। तुम्ही नोटीस पाठवली होती, त्या नोटीसला काही उत्तर आले का? तो मुजूर खासदार आहे ना, त्यांनी कुठल्या प्रकारची माफी मागितली नाही, कुठल्या प्रकारचं तो बोलला नाही। तो बोलतो कोणाबद्दल? अरे हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरेंबद्दल बोलतो, शिवसेनेचे जे पक्षप्रमुख आहे आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तर तो मराठी माणसाबद्दल बोलतो। आलं का लक्षात? आणि हे आम्ही खपून घेऊ शकत नाही। आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत, त्याला आम्ही उत्तर नक्कीच देणार आणि त्याला नाशिकला आल्यानंतर 100% त्याला आम्ही धडा शिकवणार। ॲडव्होकेट मनोज पिंगळे आपल्यासोबत आहेत। सर, पुढची कायदेशीर प्रक्रिया कशी असणार आहे? नाही, ही आमची नोटीस माननीय सुदाम भाऊ कोंबडे यांच्यातर्फे गेल्यानंतर त्यांनी त्याचं उत्तर देणं अपेक्षित होतं। माफी नाही मागितली तर त्यांचं एक्सप्लेनेशन आवश्यक होतं, पण ते दोन्ही पण आलं नाही आणि नोटीस व्यवस्थित त्यांना पोचलेली आहे। त्याची रिसिट घेऊन आम्ही आता ही याचिका वेळेत दाखल करत आहोत आणि भारतीय न्याय संहितेचा 352 आणि 356 या दोन्ही कलमान्वये ही याचिका दाखल होते। म्हणजे मराठी माणसांचा अवमान केला म्हणून 356 आणि लिंग्विस्टिक वाद लावायचा त्यांनी प्रयत्न केला, म्हणजे मराठी विरुद्ध हिंदी, मराठी नंतर प्रांतवाद, महाराष्ट्र विरुद्ध यूपी बिहारी। तर हा काही उद्देशच नव्हता मुळात या संपूर्ण वादाचा। हा मराठी